नीलाचले शंख चक्र गदा पद्मधर चले शंख चक्र गदा पद्मधर नदिया नगर बंद अमंगलो कर नदिया नगर बंद अमंगलो कर। जगन्नाथ स्वामी की या त्रिभुवनामध्ये ज्यांची वंदना होते त्रिभुवने करे जा चरण वंदन। जगन्नाथपुरी धामामध्ये जगन्नाथ स्वामी पद्म शंख गदा चक्र चिन्ह धारण करतात चतुर्भुज रूपामध्ये। तर हे जगन्नाथ त्यावेळी मायापूर मध्ये नवदीप मध्ये प्रकट झाले आणि भगवंताने घेतला संन्यास आपल्यासाठी। तेव्हा त्यांनी दंड आणि कमंडलू धारण केलं भगवंतानी। जय जय जगन्नाथ ससुरानंद जय जय जगन्नाथ ससुरानंद। हे गीत नवीन आहे तुमच्यासाठी, भगवान म्हणून नाही पण गीत थोडं नवीन असण्याची शक्यता आहे। बोले पूरबे रावण बधिला बोले पोरावे रावण बधिला। त्रेतायुगामध्ये भगवान प्रकट झाले, राम बनले। कोण बनले? जय श्रीराम। रामनामी होते काही दिवसात आणि या रामाने काय केलं? रावणाचा वध केला। चांगली गोष्ट केली की नाही? रावणाचा वध केला। बोले पूरबे रावण बधिला बोले पोरावे रावण बधिला गोलोकेर वैभवलीला रतत करीला गोलोकेर वैभवलीला रतत करीला। त्यानंतर आलं द्वापार युग आणि या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण बनले। ते नेहमीच असतात श्रीकृष्ण वर्धित होते गोलोकामध्ये, तिथून ते गोकुळामध्ये प्रकाशित झाले, प्रकट झाले। त्या गोलोकाचे वैभव त्यांनी गोकुळामध्ये प्रकट केलं। गोलोके वैभव लीला
प्रकाश करीला प्रकाश जय जय जगन्नाथ मधुरानंद जय जय जगन्नाथ मधुरानंद भाग भागे गोरावतार भाग भागे त्रेता युगानंतर द्वापार युगानंतर आलं कलियुग हे जे आपलं युग आपलं या युगामध्ये आपण जन्माला आलो या युगामध्ये भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रगट झाले ज्यांनी काय केलं हरे कृष्ण नाम गो हरिला प्रचार हरे कृष्ण नाम गो हरिला प्रचार हरिनामाचा प्रचार भगवंताने केला प्रचार करत करत भगवान सर्व भारतभर भ्रमण केलं भगवंतानी सर्वत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे त्या महामंत्राचा प्रचार भगवंतानी केला हरे कृष्ण नाम गो हरिला प्रचार हरे कृष्ण नाम गो हरिला प्रचार जय जय जगन्नाथ मधुरानंद जय जय जगन्नाथ मधुरानंद वसुदेव घोष बोले करी जोड़ हाथ देव गोस्वामी करी जोड़ हाथ आपण जे गीत गातोय हे 500 वर्ष पुराण असं हे गीत आहे चैतन्य महाप्रभू ज्यावेळी या पृथ्वीच्या पाठीवरती होते लीला खेळत होते त्याच वेळचे हे वासुदेव घोष म्हणून एक महान कवी भक्त होऊन गेले ते म्हणतात वासुदेव घोष बोले कसे बोलतात करी जोड हात जोडून विनम्र भावानं ते म्हणतात काय म्हटले ते जय गौर कृष्ण जय जगन्नाथ जो गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत तेच आहेत कृष्ण आणि तेच आहे जगन्नाथ स्वामी श्री कृष्ण चैतन्य चंद्र कृष्ण चंद्र जगन्नाथ स्वामी हे एकच आहे हरी हरी जय गौर कृष्ण जय जगन्नाथ कृष्ण जय जगन्नाथ
जय जय जगन्नाथ शशिरनंद जय जय जगन्नाथ जय जय जगन्नाथ शशिरनंद जय जय जगन्नाथ जेव्हा ज्यांचा आज आपण द्वितीय वाढदिवस म्हणू शकतो. 3 वर्षापूर्वी जगन्नाथ बलदेव सुभद्रा येथे प्रकट झाले, अवतरित झाले. त्याने या क्षेत्राला जगन्नाथ धाम बनवलं. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी या जंगलामध्ये भगवान प्रकट झाले. या जंगलामध्ये, जंगल में मंगल. तो आपण सर्व आज या भगवंताचा वाढदिवस, बर्थडे, बर्थडे साजरा करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू. हरी हरी. तसे भगवंत हरी, तो आपण तो बर्थडे साजरा केला. तसा भगवंताचा बर्थडे नसतोही, कारण भगवान अजन्मा आहेत. अजन्मा, त्यांचा जन्मच नाही होत, पण ते अवतार घेतात, ते प्रकट होतात. त्या विग्रहाच्या मूर्तीच्या रूपानेही प्रकट होतात. आज एकत्र होऊन आपण त्या भगवंताचे काही गोडवे गाण्याचा पण प्रयत्न करत आहोत. आपल्या शुद्धीकरणासाठी, आपली भक्ती, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र झालेलो आहोत. त्यासाठी मी अंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन काचोरा च्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. हर्षासह एक तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे पाहूनच मला अत्यानंद होत आहे. हरी हरी. जगन्नाथपुरी धाम के जगन्नाथपुरी धाम ही आहे. मी काही दिवसापूर्वीच, 2-4 दिवसापूर्वीच मी जगन्नाथपुरी मध्ये होतो. तिथे मी जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं
दर्शन केलं. जेवढं त्यांनी दर्शन दिलं तेवढं दर्शन केलं. बरंच काय दर्शन दिलं त्यांनी. या चार धामामध्ये, भारतामध्ये 4 धामा आहेत. बद्रिकाश्रम धाम के हिमालयाच्या शिखरावरती बद्रिकाश्रम, रामेश्वर धाम जवळजवळ कन्याकुमारी जवळ आहे. भारताचं दक्षिण टोक तिथे रामेश्वर धाम दक्षिणेला. तर पश्चिमेला आहे द्वारका धाम घे आणि पूर्व दिशेला आहे जगन्नाथपुरी धाम घे. 4 युगामध्ये या 4 धामांचं महात्म्य आहे. सत्ययुगामध्ये बद्रिकाश्रम धामाचं महात्म्य, त्रेतायुगामध्ये ज्यावेळी राम प्रकट झाले रामेश्वर धामाचं महात्म्य, द्वापार युगामध्ये ज्यावेळी श्रीकृष्ण द्वारकाधीश म्हणून प्रकट झाले त्यावेळी त्या द्वारका धामाचं महात्म्य. तर या कलियुगामध्ये, त्या युगामध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्या रूपानं भगवान प्रकट झाले. जय जय जगन्नाथ. सचिनंदन, सचिनंदन बनले भगवान. त्या युगामध्ये प्रकट झाले. मायापूर नवदीप मध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आणि सरते शेवटी ते जगन्नाथपुरीमध्ये जाऊन भगवंतांनी वास्तव्य केलं. वास्तव ते तर राहिले. म्हणून कलियुगामध्ये जगन्नाथपुरी धामाचं महात्म्य आहे. चैतन्य महाप्रभूंच्या हरी हरी. तर जगन्नाथ स्वामी लीला पुरुषोत्तम, तर चैतन्य महाप्रभू जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. जगन्नाथच कृष्णच चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रकट झाले. तेव्हा ते कोणते पुरुषोत्तम आहेत? प्रेम पुरुषोत्तम. प्रेम पुरुषोत्तम. कोणते पुरुषोत्तम? प्रेम पुरुषोत्तम. आपल्या सर्वांना प्रेम देण्यासाठी, प्रेम वाटण्यासाठी भगवान चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रकट झाले. हरी हरी. चैतन्य महाप्रभू हरी हरी. भगवंत असतानाही चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये भगवंताचे भक्त झाले आहेत. भगवंत पण झाले काय? कोण झाले? ते भक्त झाले. भक्ताची भूमिका त्यांनी निभावली. भक्त रूप झाले. आणि जगन्नाथपुरीमध्ये मग जगन्नाथ भगवंत, चैतन्य महाप्रभू भगवंत असतानाही कोण झाले? भक्त झाले. आणि चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथाची भक्ती केली. त्या भगवंताची भक्ती करून दाखवली सर्व जगाला
असा आदर्श मांडला सर्व जगाच्या समोर भगवंतानी. एक तर चैतन्य महाप्रभू आपलं प्रेम व्यक्त करायचे आणि अर्पणी करायचे जगन्नाथांच्या चरणी. कसे? भगवंताचं नामस्मरण घेऊन करून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं ते नेहमी कीर्तनीय सदा हरी. सर्व वेळ आणि सर्वत्र कीर्तन. फक्त कीर्तनच नाही तर त्याचबरोबर ते नृत्य करायचे. प्रेमे ढल ढल सोनार अंग, चरणे नुपुर बाजे. चरणामध्ये चैतन्य महाप्रभू नुपुर बांधून नाचायचे, नृत्य करायचे. सुंदर लाला सचिर दुलाला, नाचत श्री हरी कीर्तन में. कीर्तन भक्ती. भक्ती नवविधा, 9 प्रकारची भक्ती असं भागवत मध्ये उल्लेख आहे. त्यापैकी पहिली दुसरी भक्ती कोणती? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही श्रवण कीर्तन भक्ती चैतन्य महाप्रभूने अर्पण केली जगन्नाथांच्या चरणी. ते स्तुती करायचे जगन्नाथ स्वामींची. जयति जयति देवो देवकी नंदनो सो, जयति जयति कृष्णो वृष्णिवंश प्रदीपः, जयति जयति मेघश्यामल कोमलांगो, जयति जयति परिहारनाशो मुकुंदः. जयति जयति जय हो जगन्नाथ स्वामी की. जयति जयति देवो देवकी नंदनो. आपण हे जगन्नाथ, आपण देवकी नंदन आहात. जयति जयति कृष्ण, आपण कृष्ण आहात. वृष्णी वंशज आहात. आपलं अंग कसं आहे? मेघ श्यामल. या पावसाळ्यामध्ये किंवा मान्सून ऋतूमध्ये जो ढगाचा रंग असतो घनश्याम, म्हणून भगवंताला घनश्याम म्हणतात. मेघ श्यामल असा आपला रंग, आपल्या अंगाचा रंग असा आहे. आणि जर कोणी त्या भगवंताच्या अंगाला स्पर्श केला तर अंग कसं आहे? कोमल आहे. हरी बोल. हरे कृष्ण. पण ठीक आहे ना? हे झोपण्यासाठी कथा नाही, जाग करण्यासाठी. हरी हरी. मन्मना भव मदभक्तो मद्याजी मां नमस्कुरु.
कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणाले, हे माणसानो, आपण काय करा, भक्त बना, मद भक्तो, माझे भक्त बना. मग झाले की चैतन्य महाप्रभू भक्त झाले आहेत, कृष्ण भक्त झाले. मन मना, कृष्ण म्हणतात, माझं स्मरण करा. चैतन्य महाप्रभू भगवंताचं नेहमी स्मरण करत असत. मनमना भवमद भक्तो मध्याजी, माझी आराधना करा. चैतन्य महाप्रभू दररोज आराधनेसाठी चैतन्य महाप्रभू 12 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहिले. तीनशे 65 गुणिले 12 एवढे दिवस ते तिथं राहिले. नियमितपणे ते जगन्नाथाच्या दर्शनासाठी जायचे. आणि जगन्नाथ त्यांना दर्शन द्यायचे. त्यांना जगन्नाथ दिसायचे. आपल्याला दिसतायत. पण जास्त काय हलताना डुलताना दिसत नाही, किंवा हसताना थोडं हास्य आहे, नेहमीच असतात चेहऱ्यावरती मूर्तीच्या रूपामध्ये. पण हाव भाव करणारे भगवंताचं दर्शन किंवा तसे जगन्नाथ कृष्णच आहेत. वंशी विभूषित करान नवनीर धामा, विभूष रूप वाले कृष्णच आहेत जगन्नाथ स्वामी. त्रिभंग कसे उभे राहतात, 3 ठिकाणी असे उभे वळतात जगन्नाथ कृष्ण, तेच आहेत जगन्नाथ स्वामी. तसं त्याच्या रूपामध्ये जगन्नाथाचं दर्शन करत असताना त्यांना कृष्ण दिसायचे. कृष्णाच्या रूपामध्ये दर्शन व्हायचं. माम नमः. आणि अशा कृष्णाला, जगन्नाथाला पाहून चैतन्य महाप्रभू भाव विभोर व्हायचे. त्यांचा गळा गदगद होत असे. गळा गदगद होणं हा एक भक्तीच्या 8 वेगळ्या वेगळ्या विकारामधला एक प्रकार आहे. गळा गदगद होणं, शरीरामध्ये रोमांच होणं, स्तब्ध होणं, स्तंभासारखं, खांबासारखं न हिलणं तर डुलणं, किंवा कधी जमिनीवरती लोटांगण घालणं, डोळ्यातून अश्रुधारा. This was very common. नेहमीच जगन्नाथाचं दर्शन करत असताना चैतन्य महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीच्या दिशेने धावत जात असताना जज गग जज गग एवढंच म्हणू शकत असत. तेवढ्यात ते मंदिराच्या दर्शन मंडपाच्या जमिनीवरती, फरशीवरती पडायचे, ते लोटांगण घालायचे.
अशी स्थिती व्हायची श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंची जगन्नाथाच्या दर्शनानं रथयात्रेमध्ये जगन्नाथ रथयात्रा महोत्सव के जगन्नाथ आणि जगन्नाथपुरी रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे. तसं हे जे इस्कॉन आहे ना, इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ, अशा प्रकारची पाचोऱ्यामध्ये जगन्नाथ मंदिर आहे. अशी बरीचशी जगन्नाथ मंदिरं सर्व जगभर आहेत इस्कॉनची. अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, रशियामध्ये, कॅनडामध्ये, युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, आणि अर्थातच जिथे जिथे जगन्नाथ आहेत ज्या ज्या देशामध्ये, ज्या ज्या शहरामध्ये, नगरामध्ये, ग्रामामध्ये, तिथे इस्कॉनच्या वतीनं रथयात्रा ही संपन्न होते. आतापर्यंत या पृथ्वीच्या पाठीवरती 700 रथयात्रा काढल्या जातात इस्कॉनच्या वतीनं. जगभरामध्ये जेवढी मोठी शहरं आहेत त्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा, महामार्गावरती अशा बऱ्याचशा रथयात्रा मीही पाहिलेल्या आहेत. त्या रथाला मीही ओढलेला आहे. त्या रथयात्रेमध्ये मीही कीर्तन केलेलं आहे जगन्नाथाच्या प्रसन्नतेसाठी. हा रथयात्रा महोत्सव श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना फार प्रिय होता. सर्व भक्तांना उत्सव प्रिय असतात. उत्सव प्रिय मानव अशी म्हणत आहे. मानव कसा आहे? उत्सव प्रिय मानव. सर्व माणसांना उत्सव फार आवडतात. आज इथं उत्सव आहे म्हणून आला आपण, एवढ्या मोठ्या संख्येने आला. उत्सव नसतात. हरी हरी शिवचैतन्य महाप्रभू या रथयात्रा उत्सवामध्ये भाग घ्यायचे. आता चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत. तिथे एक राजा होता. त्या चैतन्य महाप्रभूच्या वेळी राजा प्रताप रुद्र नावाचे राजे होते ओडिसाचे. ते राजा आहेत. मी आहे संन्यासी. चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतलेला होता. त्या संन्यासाचं काही कामिनी कांचन ज्यांना आवडत असते, कामिनी कांचन अशा क्षत्रियांना, राजांना संन्यासानं का भेटावं असं चैतन्य महाप्रभूंचं धोरण होतं. म्हणून ते राजा प्रतापरुद्रला भेटायला तयार नव्हते. पण रथयात्रेच्या
दिवशी चैतन्य महाप्रभूने पाहिलं, हा राजा प्रताप रुद्र आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जगन्नाथाच्या रथासमोर मारुती रस्ता साफ करतो. हे दृश्य ज्यावेळी पाहिलं चैतन्य महाप्रभूंनी, किंवा त्या राजाची नम्रता, विनम्र भाव पाहिला, ते चैतन्य महाप्रभू अशा राजाला मला भेटायला काय हरकत नाही, मी भेटायला आय वॉन्ट टू सी हिम, मी भेटू इच्छितो. तेव्हा ही नम्रता ही फार महत्वाची आहे भक्तांच्या जीवनामध्ये. विद्या विनयेन शोभते. विद्येची शोभा, विद्या, राजविद्या, गीता विद्या, विद्या राजविद्या, गीता भागवत शास्त्रांची मध्ये जी विद्या आहे, जो विद्या अर्जन करतो, असंही म्हटलंय, विद्या ददाती विनयम. विद्या देते आपल्याला, विनयी बनवते. लोकांना खबर का स्वामी थे. म्हणून आपण गीता भागवत अध्ययन करायला हवं. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. हे वाचायला हवं, हे ऐकायला हवं. आपण ऐकत आहात, यासोबत आपण काय करतो, विद्या अर्जन, विद्या प्राप्त करतो. ही प्राप्त केलेली विद्या काय करते आपल्याला, विद्या ददाती विनयम, आपल्याला विनयी बनवते. गर्वाचे घर नेहमीच खाली, गर्वाचे घर, गर्वाचे घर. माणसानं गर्व करू नये, नम्र असायला हवं. नम्रता कशी येते, विद्या ददाति विनयम. पुढे म्हटलं, विनयात विनयात याती पात्रतः. विनयानं किंवा विनयी व्यक्ती पात्र बनतो. पात्र काही प्राप्त करणं आहे त्याला पात्र बनतो. पात्र मग त्या पात्रामध्ये भगवंत प्राप्ती, भगवंताचं दर्शन प्राप्ती, हे सर्व शक्य होत विनयानं. किंवा चैतन्य महाप्रभूंनी त्या राजा प्रताप रुद्राचा विनय पाहिला, खरं मला या राजाला दर्शन द्यायचं आहे, देणार मी दर्शन, आणि दिलं ही दर्शन. रथयात्रेमध्ये, रथयात्रेच्या वेळी चैतन्य महाप्रभू भक्तांची जी मंडळ आहे, किंवा असंख्य भक्त यायचे, त्या भक्तांचे ते 7 समूह करायचे, मंडळ बनवायचे. 7 ठिकाणी कीर्तन होत आहे. किंवा ज्यावेळी रथयात्रा सुरू झाली, जगन्नाथ रथयात्रा महोत्सव के, किंवा भक्त रथ ओढतात, कीर्तन चालू आहे, त्यावेळी चैतन्य महाप्रभू आपला विस्तार करून प्रत्येक कीर्तनामध्ये नृत्य करायचे.
प्रत्येक कीर्तन मंडळामध्ये चैतन्य महाप्रभू नृत्य करतात. जसं रास क्रीडेमध्ये जेव्हा रास क्रीडा होते, रास लीला, आपण ऐकलं का? शब्द तर ऐकला की नाही? रास लीला, रास क्रीडा. त्यावेळी जेवढ्या गोपी तेवढे कोण कोण? कृष्ण. लाखो गोपी तर लाखो कृष्ण ते नृत्य करतात. तसंच इथे फक्त तेच कृष्ण तर आहे चैतन्य महाप्रभू की. तर तेच कृष्ण जगन्नाथ या रथामध्ये. तेव्हा या 7 कीर्तनामध्ये चैतन्य महाप्रभू आपला विस्तार करून 7 कीर्तनामध्ये नृत्य करतात. आणि या रहस्याचा उलगडा फक्त राजा प्रताप रुद्राला, फक्त राजा प्रताप रुद्राला कळून चुके. नाहीतर प्रत्येक मंडळ समोर बाबा आमचं मंडळ फार विशेष आहे, चैतन्य महाप्रभू फक्त आमच्या मंडळामध्ये आमच्या ग्रुप मध्येच कीर्तन नृत्य करतायत. हरी बोल. आमचं मंडळ के प्रत्येक मंडळामध्ये आमच्या मंडळामध्ये फक्त. पण राजा प्रताप रुद्र पाहतायत चैतन्य महाप्रभू तर प्रत्येक मंडळामध्ये चैतन्य महाप्रभू एकाच वेळी सायमल्टेनियसली एकाच वेळी कीर्तन आणि नृत्य करतायत. असं दर्शन, असं रहस्यमयी दर्शन की राजा प्रताप रुद्राला चैतन्य महाप्रभूंनी दिलं. हरी हरी. असे जगन्नाथ आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. इथे प्रकट होऊन याचा आपण सर्वांनी फायदा घ्या. आणि जशी चैतन्य महाप्रभूंनी भक्ती केली जगन्नाथाची, कीर्तन करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तन नृत्य करून आपण भक्ती करा, आपलं प्रेम व्यक्त करा, अर्पण करा जगन्नाथांच्या चरणी. अशा कथा ऐका, वाचा, गीता भागवत वाचा. चैतन्य महाप्रभू हे करायचे. बराच वेळ ज्या ठिकाणी ते राहत असत, गंभीरा नावाचं ठिकाण जगन्नाथपुरीमध्ये, त्या ठिकाणी त्यांचे 2 विशेष पार्षद होते, रामानंद राय आणि स्वरूप दामोदर. जसे हे रामानंद राय आणि स्वरूप दामोदर ललिता आणि विशाखाच होते. हे सर आपल्याला माहिती आहे काय? ललिता विशाखा होते. असू दे की मग काय फरक पडतो आम्हाला. जर भगवंताला जाणून घ्यायचं सर्व या गोष्टी समावेश आहे त्यामध्ये. कृष्णही आहे, मग राधाही आहे. तसे चैतन्य महाप्रभू झाले म्हणजे राधा भावामध्ये ते भक्ती करत होते चैतन्य महाप्रभू. आणि वृंदावन मधले जो ललिता आणि विशाखा राधा राणी सखी वृंदामध्ये 8 सख्या आहेत. 8 त्यामध्ये ललिता आणि विशाखाच स्वरूप दामोदर राय रामानंदच्या रूपानं ते प्रकट झालेले होते.
आणि तिघे मिळून नेहमीच कीर्तन आणि श्रवण कीर्तनामध्ये तल्लीन व्हायचे. श्रीराधिका माधवयोर पार माधुर्य लीला गुण रूप नामना प्रतीक्षण आस्वादन लोलुपश्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. राधा माधवांच्या लीला राधिका माधवयोर अपार माधुर्य लीला गुण रूप नाम त्यांचं काय प्रतीक्षण प्रत्येक क्षणी आस्वादन करायचे. त्यामुळे तल्लीन व्हायचे, लोलूप व्हायचे. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू ही भक्ती त्यांनी करून दाखवली. तेव्हा आपण ही अशा प्रकारची भक्ती करा. इस्कॉन मध्ये अशा भक्तीचा आचार आणि प्रचारी होतो, इथेही होतो सर्व जगभर इस्कॉन मंदिरामध्ये. आणि तोही भक्तीच अंग आहे. जगन्नाथपुरी आणि जगन्नाथ मंदिर जगन्नाथ प्रसादासाठी प्रसिद्ध आहे. जगन्नाथचा भात काय पुढे जगत पसारे हात. जगन्नाथाच्या भातासाठी सर्व जग काय करतंय आपले. हा मला द्या की मला 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 द्या ना, मला द्या ना. हो तुला पाहिजे खरी तुला पाहिजे जगन्नाथचा भात. भगवंताला फार मोठे मोठे भोग लागतात. जवळजवळ लॉरी भरून, प्लेट भरून, थाली भरून नाही, जवळजवळ लॉरी भरून 6 वेळा त्यांचं एवढं मोठं स्वयंपाकघर आहे. 1000 स्वयंपाकी या स्वयंपाकघरामध्ये. नो गॅस, काय अडचण नाही. गॅस शॉर्टेज असू द्या नसू द्या, जगाला काळजी. आता गॅस भेटणार नाही, कसं होणार, स्वयंपाक कसा होणार, आपण काय उपाशी मरणार की काय. जगन्नाथपुरीमध्ये काही अडचण नाही. त्या स्वयंपाकघरामध्ये गॅस नाही, नो इलेक्ट्रिसिटी. जुन्या काळातली जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार 1000 कुक स्वयंपाकी स्वयंपाक बनवतात आणि 6 वेळा भोग लावतात. जगन्नाथपुरीमध्ये हजारोच्या संख्येनं जे यात्रेकरू जातात तिथे राहतात, ते फक्त जगन्नाथाचा प्रसाद खाऊन. जगन्नाथाचा प्रसाद जगन्नाथाच्या मंदिराच्या कोर्टयार्ड किंवा प्रांगणामध्येच एक मोठा बाजार आहे. त्याचं नाव आहे आनंद बाजार. त्याचं नाव आहे आनंद बाजार. त्या आनंद बाजारामध्ये दिवसभर भगवंताला भोग लावतात. त्या भोगाचं वितरण होत. मी 2-3 दिवसापूर्वी तिथे होतो. त्यावेळी आम्ही तिथे जाऊन बसून जगन्नाथाचा पोट भरून प्रसाद खाल्ला. हा प्रसाद ग्रहण करणं ही भक्ती आहे. हरी हरी या प्रसाद ग्रहण करून आपण सदाचारी प्रेमळ स्वभावाचे होऊ शकतो. हे जे भांडण तंटे आणि काय युद्ध चालू आहे
हे कशामुळे माहिती आहे? त्याचं एक कारण आहे, हे मांस भक्षण. कुत्री मांजरांची भक्षण करतात किंवा सिंह आहे किंवा दुसरे हिंस्र पशु आहेत, त्यांचं जसं भोजन तसंच भोजन माणसं करू लागली. म्हणूनच ती पशुसारखी क्रूर आणि हिंसक झालेली आहे. मैत्रीचा स्वभाव, प्रेमळ स्वभाव राहिला नाही. कृष्ण प्रसाद ध्यान करून आपण प्रेमळ भक्त आपल्या स्वभावामध्ये क्रांती शक्य आहे. म्हणून ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ सर्व जगभर प्रसाद वितरण करत आहे. हरे कृष्ण वाले सर्व जगभर जसे 3 गोष्टीचं विशेष वितरण आम्ही करतो. एक हरिनामाचं वितरण, हरिनामाचं वितरण, हरिनामाचा प्रचार सर्वत्र. 1. दुसरा आहे गीता भागवत या ग्रंथांचं वितरण. आतापर्यंत इतर ग्रंथांचंही वितरण झालेलं आहे, पण भगवद्गीता 50 कोटी भगवद्गीतेचं वितरण आतापर्यंत झालेलं आहे. 80 भाषेमध्ये. त्यामध्ये चायनीज आहे, झेकोस्लोवाकिया आहे. आणि तिसरा प्रसाद वितरण. आणि चौथा आहे दर्शन वितरण, भगवंताचं दर्शनाचं वितरण. भगवंताच्या मंदिराची विग्रहाची स्थापना जशी इथं झालेली आहे आणि लोक येतात, भगवंताला पाहतात, दर्शन करतात. त्यांच्या विचाराची क्रांती होत आहे. आणि हरे कृष्ण आंदोलन फार मोठ्या मोठ्या उत्सवाचं आयोजन करत असत. नेहमी जन्माष्टमी आहे, रथयात्रा महोत्सव आहे, रामनवमी आहे इत्यादी. ते वर्षभर सर्व जगभर उत्सव साजरे होते. हरे कृष्ण आंदोलनाच्या गोशाळा आहे, गोशाळा. सर्व जगभरचे जे गोभक्षक होते ते झाले गोरक्षक. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. अशी प्रार्थना करत आहेत जगभरचे लोक. गायींच्या चरणी प्रार्थना, भगवंताच्या चरणी प्रार्थना. किंवा असं हे आंदोलन तुमच्या दारी पोहोचलंय, तुमच्या गावी पोहोचलंय, इथं पोहोचलं जिथं आपण बसलेला आहात. किंवा या आंदोलनाचे सदस्य व्हा. आपण आहातच होते, आपण आहात का नाही? हरे कृष्ण आंदोलनाचे सदस्य आहात का नाही? धन्यवाद. पाचोरा करानी
त्यामध्ये विशेष करून हे मोर परिवार, त्या मोर परिवाराने कुटुंबांना ती जमीन इस्कॉनला दिली. रमेश मोरांनी ते उपस्थित आहेत. दुसरं मंदिर बांधून दिलं. असं करता करता ते स्वतः भक्तही झालेले आहेत. ते स्वतः हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळाचा दररोज जप करत आहेत. ते फक्त कृष्ण प्रसादच खात आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या भयशती नो मटनम नो चिकनम. ऐकलं नाही. हरी हरी. धन्यवाद आपल्या उपस्थितीसाठी. असेच येत राहा. जगन्नाथाचे भक्त बना. भक्त होऊन मुक्त व्हा. जय हो जय हो. या मृत्यूच्या जन्मतेच्या तावडीतून मुक्त व्हा. या संसाराच्या मंदिरात आलो ना मंदिरात. या संसाराला लागली, या जगाला लागलेली आग लागली. आग यातून बाहेर पडा. त्याचा मार्ग दाखवत हे हरे कृष्ण आंदोलन. जगन्नाथ दाखवतात मार्ग. तर त्या मार्गाला लागा. और प्रेमानंदे